गुड मॉर्निंग गायजानू. मला माहिती आहे की आता ब्लॉग थोडे लेट आले, पण आता वेळ तिथे आज मी जिमला नाही गेले कारण मला थोडीशी माझी तब्येत ठीक नाही वाटत आहे. पण त्याला माझ्या संघातली मस्ती म्हणू शकतो कारण मी थंडगार असं अर्ध हे लिंबू सरबत प्यायले. म्हणजे खरं तर 2-3 घोटच प्यायले असेल, पण मला माहीत नाही, मला थ्रोट इन्फेक्शन झालं त्याच्यामुळे. आणि मग कुणालने मला भरपूर लेक्चर दिलं कारण आम्ही थंड काहीच पित नाही, जे काही आहे ते साध्या पाण्यातलंच गोष्टी हे करतो. पण मी असं सहज प्यायले ते 2-3 घोट, तर त्यामुळे मला प्रॉब्लेम झाला. पण आता ठीक आहे. आज थोडंसं मला व्यवस्थित वाटत नाही आहे, अंग थोडंसं असं नरम नरम वाटतं आहे, त्याच्यामुळे मी जिमला नाही गेले. कुणाल गेलं आहे जिमला आणि आज आहे रेकॉर्डिंग. तर आज कुणाल पुन्हा एकदा सोनू निगम सर यांच्यासोबत एक गाणं रेकॉर्ड करतो आहे आणि मला खूप भारी वाटतं. असं जेव्हा माझा नवरा काहीतरी भारी काम करतो किंवा अशा कंपोजर म्हणून तो जेव्हा एखाद्या गाण्यासाठी किंवा एखादं गाण्याचं अरेंजमेंट त्याची असते, तेव्हा मला खूप भारी वाटतं, खूप प्राऊड फील होतं. आणि माझा नवरा असा आहे की ना तो कधी काही फोटो घेत, ना कधी काही व्हिडिओ बनवत किंवा काही नाही, त्याचं काम. आणि तो तरी त्यातल्या त्यात आता तो व्लॉग्समुळे समोर यायला लागला आहे आणि मला असं वाटतं की त्याने खूप यावं लोकांच्या समोर. तर त्याचसाठी आज मी असं ठरवलं की खरं तर मला आज काही काम नाही आहे, मी आज आराम करणार होते. पण मला असं होत नाही कारण मला माहिती आहे की हा एवढं छान काम करायला जातो आहे, पण हा काही रेकॉर्ड करणार नाही किंवा काही याच्याकडनं होणार नाही. तर मी जाते आहे सोबत, जेणेकरून काहीतरी रेकॉर्ड. आणि त्याचं असं म्हणणं आहे मला की काय येतेस तू, काय गरज आहे, तू अशी थोडीच आहे, तू काही रेकॉर्ड करायला तू यायला लागलीस, हे काय आहे, तू तुझं काम कर, तू काय अशीच आहेस का पडलेली. मी म्हटलं की नाही, पण मला यायचं आहे कारण मला त्या कुठच्याच मोमेंट्स कधीच मिस नाही करायच्या जिथे माझा नवरा काहीतरी भारी काम करतो आहे आणि तो काही रेकॉर्ड नाही करत आहे. माझी खूप इच्छा आहे की त्याला खूप छान अवॉर्ड्स मिळावेत कारण तू आभाळ हे गाणं एवढं चाललं, एवढ्या लोकांना ते आवडतं, एवढे लोक त्या गाण्याचं कौतुक करतात, पण त्याला एक अवॉर्ड नाही मिळाला माझ्या नवऱ्याला. म्हणजे मला कधी कधी असं वाईट वाटतं या गोष्टीसाठी. पण मला मग एकाने असं डी पी दादा असं म्हणाले, अवॉर्डचं काय, अवॉर्ड कोणालाही मिळतात, आपण नाही टेन्शन घ्यायचं. सो डी पी दादांचं हे वाक्य लक्षात ठेवून मी आता पुढे चालले. पण मला खूप इच्छा आहे की कुणालचं काम जे काही भारी असेल, जे काही खूप चांगलं असेल, त्या कामासाठी नक्कीच त्याला अवॉर्ड मिळावा आणि ती मोमेंट बघण्यासाठी मी तिथे असले पाहिजे. होपफुली नवीन वर्षात काहीतरी होईल, छान होईल आणि त्याच्या कामाचं कौतुक नक्कीच होईल. तर त्याला ह्या गोष्टीची गरज नसते, पण मला असते, मला वाटतं. तर आज मी त्याच्यासोबत जाणार आहे यशराजच्या इथे रेकॉर्ड करायला आणि थोडंफार रेकॉर्ड करेन. मला जर बरं, मी त्याला आता तेच म्हटलं, तो म्हणाला आराम कर, मी म्हटलं मला जर बरं नाही वाटलं तर मी उबर करेन आणि मी येईन परत. सो लेट्स सी व्हॉट हॅपन्स. नाश्ता केलाच नाही, नाश्त्याचा डब्बा घेतला. लेट्स गो. घाई बघा. चला. लगेच चल. आज हेल्मेट घालून आला कुणाल. कौतुक कर त्याचं, नाही तर हेल्मेट नसायचं. आजारी असताना तुझ्यासाठी आले, खरं तर असं कौतुक केलं पाहिजेस माझं. आज काय करतेस, बसलेस बाजूला आणि झोपतेस म्हणजे आजार धडधडतंय हे घेते, त्याच्यापेक्षा घरी झोपलेस तीच तर परवडलं असतं. नाही, मला तुझ्यावरती कॉन्फिडन्स आहे ना की तू काहीच नाही करणार तिथे रेकॉर्ड. जे मला हवंय ते तू काही नाही करणार, तू तुझं काम करणार आणि येणार. काम चांगलं होणं महत्वाचं असतं, काय रेकॉर्ड आजकाल दिसणं महत्वाचं आहे. झंडू लोक दिसून झंडू गाणी बनवून मोठं झाले. तू एवढी चांगली बनवत असं दिसतंय. तर अंधेरीला पोचल्यानंतर कुणालची एक दुसऱ्या फिल्मसाठीची एक मीटिंग होती, त्याच्यामुळे तो गाडी पार्क करून मला गाडीतच बसून निघून गेला. पण मी सुद्धा गाडीत बसल्यानंतर मी रिकामी बसतच नाही. गाडीत बसल्यानंतर मी माझी डायरी घेतली, मी माझं काम घेतलं आणि मी माझ्या कामाच्या नोट्स काढायला सुरुवात केली. आणि बरोबर माझं वेळेत काम पूर्ण झालं आणि तोपर्यंत कुणाल महाशय आलेले होते. त्यामुळे आता आम्ही निघालोय यशराज स्टुडिओकडे. बोल कुणाल, काय म्हणतोस? तारसप्तकात बोल माझ्याशी. येऊ शकतो का राहील? पाठसून तुका हॉर्न मारतात काय कुणाल? पण हे निघालेत ना.
गाडी खाल्लं, इतकी गाडी खाल्लं लोकांचे. हळूहळू ती काकी बघ. चला बाई. केबिन बॅगमध्ये कसं नाहीच हेअरस्प्रेच्या आधी तर एक्स्ट्रा लगेज झालं त्याचे पैसे द्यायला लागले. तरी मी स्वतःला सावध ठीक आहे चल एवढं करू शकतो आपण. पण नंतर जेव्हा हेअरस्प्रे गेला ना तो पाल सुटला म्हणून ते बाहेर जास्त एक्स्ट्रा दिले पैसे. तर इथे हेअर स्प्रेची चर्चा चालू होती आणि तेवढ्यातच सोनू निगम सर आले. अरे सोचा कि अभी तो बात हुई थी आपकी इतना जल्दी क्यों मैंने लिखा था कि हाँ कितना अर्जेंट है मैंने नहीं 7 अक्टूबर को बात हुई थी ऑलमोस्ट 2 महीने हो गए. रास्ता सही है. चलिए लेट्स अटेम्प्ट इट. ओम नमः शिवाय. एटीट्यूड ना रखिए. हाँ मतलब निढाल हेल्पलेस. मैं इसमें आई एम ओनली पुटिंग हेल्पलेसनेस इन माय सिंगिंग. मैं कहीं भी सोच के नहीं कर रहा कि अभी ये बात मैं कह रहा हूँ. अभी ये बात मैंने बोल दी. मैं ये नहीं कर रहा. सो आई एम जस्ट कीपिंग इट. सुरुवातीच्या क्लिपमध्ये तुम्ही जी शांतता बघितली ती शांतता सोनू निगम सर यांना लागते कारण ते अभ्यासपूर्वक एखादं गाणं समजून घेतात. ते कसं गाणं समजून घेतात, ते कसं गातात हे मला बघण्याची संधी मिळाली. हेच माझं भाग्य आहे खरं तर. पण हेच आहे ना की आत्ता सोशल मीडियामुळे काहीही केलं तरी फेमस होता येतं. पण ते फेम कितपत टिकतं किंवा ते कसं टिकेल याच्याबद्दल काहीच कोणी सांगू शकत नाही. ते आज आहे उद्या नाही. असं किती जण फेमस झाल्यानंतर गायब झाले. पण ह्या ज्या व्यक्ती आहेत ना यांचा जो अभ्यास आहे, यांचं जे टॅलेंट आहे, यांची जी त्याच्यावरची जी श्रद्धा आहे ती खरंच खूप अफलातून आहे. आणि या सगळ्या गोष्टी मी तिथे पाहिल्या आणि शब्द नाही आहेत माझ्याकडे. जो उनका है गायब हुआ उसके इट शुड नॉट कम अक्रॉस एज ओवर स्मार्टनेस. नहीं आना चाहिए इस गाने को. तो वो हर गाने को मैं हमेशा बोलता हूँ तमीज़ एक होनी चाहिए. किसी बड़े का गाना गाओ तो तमीज़ से गाओ. कभी ओवर नहीं करना चाहिए. आई ऑलवेज टेल. इवन मैंने बस जजिंग ये सब शोज़ में करता था तभी मैं ये बोलता था कि बड़े इंसान ने गाना गा रखा है. लता जी, आशा जी, किशोर कुमार जी, सब गा रखा है. उसके ऊपर चढ़ के थोड़ा मुझे लगता है बेअदबी लगती है मुझे जरूर. अभी तो मैं आएगा ओके. I'll come in. Yes, sir. स्टुडिओत कधीच नाही. 4 वेळा वन्स मोर आणि वही बघायची राहिली. अरे हा यार त्यांनाच बघायचं नीट राहिलं तर वही तिकडेच असेल. वही तिथे ठेवलेली आहे. तर ते बघणार आहे ते काय लिहिलंय. कुणालचं दोन्ही आलं. चलो मग काय पुढे नाही जाता येणार धोनी. तर कुणाल धोनीचा खूप मोठा फॅन आहे आणि एका ॲड फिल्मच्या शूटसाठी धोनी तिथे आलेला होता YRF स्टुडिओजला. पण ऑफकोर्स कोणालाही भेटता येत नाही तिथे. पण कुणाल खूप मोठा फॅन असल्यामुळे आम्हाला तिथे त्याचा जीव वर खाली होताना दिसला. मला एक गोष्ट ह्याच्यातून एक गोष्ट सांगायची की तुम्ही आलात चला डायरेक्ट गेलात असं नाही. तो किती मोठा तो काही गाऊ शकला असता. पण अभ्यास पहिले ग्राउंड वर उतरण्याच्या आधी जो अभ्यास केला त्यांनी म्हणजे एवढा मोठा माणूस असून पण ते पण जे केलं ते अख्खं गाणं एका टाइमला गाता येईल असं पहिला टेक जो बघितला तो अख्खा गायला त्यांनी. वन फ्लो मध्ये गायला सगळं बघितलं एक्झॅक्टली काय आहे. आणि ऑलमोस्ट आपण आता जो फायनल ऐकला ना तो फर्स्ट टेकच आहे. येस तो बघायला गेलो तर वन टेक ओनली. ग्रेटनेस अशा लोकांच्या आजूबाजूला राहून ते कळतं. फेमस भरपूर सिंगर आहे पण ते जे असतं ना एक लेजेंडरी ऑरा. आता काय रेकॉर्डिंग झाल्यावर यांनी बोलवलंय दुर्वेशला. परत मी आलो माझ्या माणसांच्या. अरे म्हणजे काय मी मूर्ख आहे का? मी सोनू निगम सर्वांसोबत आता होतो. लगेच आलो दुर्वेश आला. दुर्वेश घे बाबा आता आताच माप घे. बायको तुझा किती विचार करते ते बघ ना.
हाताचा माप देतो आता आणि गप घरी जाऊन परत माझ्याच माणसांची तोंड बघायला. म्हणजे काय माझ्या माणसांची बाजूला म्हणजे अद्योत, मध्ये सौरभ. म्हणजे काय आम्ही काय वेडे आहोत वेडे नाही गे, मग? आता मला कशी ती सवय आहे ना. अशा लोकांना नाही चालत अशा गोष्टीमध्ये डिस्टर्ब करणं आणि हे करणं. पण आपण तसं काही झालं नाही. आपण नाही झाले हे बोलत होते माग अरे तू आणि मी आणि केदार सर भेटणार म्हटल्यानंतर आमच्या गप्पा तर होणारच ना. विषय आहे की मग मी आणि केदार सर गप्पा मारत असलो. तिकडं फेकून दे. काय करशील आता? काय करशील आता? जास्त कोणाला भाव न देणार. अच्छा माझ्याशी जरा लांबच राहायचं. ओके. जास्त बोलायला यायचं नाही. माझा वेळ माझ्यासाठी महत्वाचा आहे. मी दिवसाला फक्त 50 शब्द बोलणार. शक्य तरी आहे काय? जेवायला बसशील तेव्हाच 50 बोलशील माझ्यासोबत. हे का केलं, ते का केलं, हे का नाही केलं, 50 असं का plus केलं बघ तुझा मग? भाव. मग त्याला माहित झालंय ना आता मी बोर्ड लावलेला आहे फ्रीज वरती. काय खायला हवं ते त्या बोर्ड वरती लिहायचं. मला विचारायचं नाही. मला वेळ नाही. तुला वेळ नाही म्हणजे का? इतकी माणसं असतात हाताखाली. जर तुका सांगू काही वेळ नाही ना तर तुझं जीवन व्यर्थ. माझं जीवन माझ्यासाठी व्यवस्थित आहे. गप सांगायचं काय खाऊ काय आता. तुझ्याकडे काय काय आहे? बॅग म्हणजे किती मोठी बॅग? लॅपटॉप बॅग बनली ना. अजून काय? किती किती किलो? 16 किलो आहे म्हणजे 44 ना आणि 16 किलो म्हणजे किती झालं? 60 किलो. 60 किलो बरोबर आहे. पटपट बोल ना. बोर करतोय व्लॉग मध्ये मला. हा मी ब्लॉग साठी नाही बोलत आहे. हा ओ सॉरी सर. सॉरी विसरले मी. तू सोनू निगमला भेटून आला असते काय अगदी. हॅलो नमस्कार. तिला ये बोल ना. ट्रेननी ये. चालेल चालेल चालेल. हा येतेच ना. ओके चल. सामान कुठून घेऊन जाऊ? सामान ये घेऊन ट्रेननी. आता सामान घ्यायला जाणार तर हिला घेणार नाही. सामान घ्यायला आलो तर मग तुला का नाही घेणार? आता बँड्रा सांग ना अजून कसे तिथे. काहीतरी असं फालतू फिल्टर लावत राहा. अरे सांगा ना अजून कसे तिथे. अजून कसे तिथे म्हणजे काय? आता ह्याच्या वरसून जाऊ काय? अजून कसे तिथे? तासापूर्वी मला फोन केलेला तुम्ही. ट्रॅफिक आहे बाबा. तू बोलवतेस नुसतं या इकडून पण त्याच्यासाठी टेन्शन किती असतं तुला काय सांगायचं. नाही काय नाही. जा गप्पा बस. कोण? याचे 12 झालेत. याचा स्कोर आहे 12, माझा 7 आहे. आणि अरे लवकरच जास्त जवळ पोहोचत गेलो ना 45 पर्यंत वगैरे की खेळ सोडायचा नाही. काय गेम सोडायचा? हट. मी सांगणार सगळ्यांना मग चिटिंग म्हणून. रेडी? फ्लॅश प्लीज बंद कर. ओके सॉरी. फ्लॅश बंद कर. अरे कैसा बेटा? भैया अरे ते हे बंद कर ना. जाओ आता जाओ. वो नहीं तेरा डायलॉग था ना. अभी आ जाए आपको. भैया पर अभी तो फोन करे. आपने अगर थोड़ी देर बाद बोलते थे तो फिर याद आता था. अच्छा अरे सब तेरी तारीफ कर रहे, सब तुझे पूछ रहे किधर है वियांश, किधर है? वीडियो नहीं देखा? अरे नहीं दीदी मैं तो अभी यहाँ पे चिप्स खा रहा, चॉकलेट खा रहा. तू तो हमेशा खाता ही रहता है. किधर खा रहे हैं अभी? किसकी शादी में? अभी मेरे पप्पा के भाई की शादी में खा रहा. अच्छा पापा है उधर, बात करूं? पप्पा सोए. अच्छा सो गए क्या? पप्पा है नहीं यहाँ पे. अच्छा पप्पा है ही नहीं. ओके. हम मिस कर रहे थे तुझे. अरे दीदी मेरे को बोर हो रहा. हाँ बोर हो रहे. आजा फिर. कहाँ जा रहे? दीदी स्कूल मैम मारेंगी मुझे. क्यों? मैं 8 दिन से स्कूल नहीं गया. शादी में जा रहा मैं. यहाँ पे शादी वहाँ पे. अच्छा मजे और कर. मैं
कुछ नहीं, गाड़ी में थे, तेरी याद आई, सब लोग पूछ रहे तेरे बारे में, इसलिए फोन किया। दीदी हाँ 1 मिनट, मैं बस दे रहा हाँ कुछ नहीं। क्या 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 हुआ? धोनी आया था ना, विराट से मिलके आया अभी। इसने मेरा चिप्स लिया मेरे भाई ने। अच्छा, अभी विराट से मिलके आया ना, 5-10 मिनट पहले ही गया वो। उसको तभी भी फोन कर रहा था तुझे। उसको भी विराट बिजनेस का आइडिया दिया। लंदन में वो लंदन में अरे लंदन नहीं आया था। उसको बिजनेस का आइडिया बताया। विराट भी बोला कि 10% मेरे को चलेगा। अरे नहीं ना बचेगा ही नहीं, फिर मेरे पास क्या बचेगा। क्या बचेगा उसके पास? फिर क्या? भैया ने 50 ले लिए, दीदी आपने 20 ले लिए, मेरे पास क्या बचेगा। तो फिर 30। भैया में से दे देते हैं ना, भैया को बोलो कम करने के लिए। हाँ भैया आप 30% ले लो, 30। 30 ले लो। 40। 10 में विराट खुश है, 10% में। बाकी कैसा है बेटा? भैया आपको अभी याद आया। अभी बरोबर है। भैया मैं अब थोड़ा 2 मिनट में आप जाके आता हूँ, कुछ खा के आ, फिर बाद में फोन कर। चल ठीक है। फायनलच हो फायनलच. एक तुला नाव असेल फायनल. हा टीचिंगचं बघूया, जर काय वाटलं तर मी हे करीन, सॉर्ट करीन, मी करीन ते बोलवडे. आलीस तू? प्रोडक्शन मी बघतो एकदा, चेक करतो, फाईल्स पाठवून देतो तुला. अच्छा हे पण आहे. कानाखाली एक शिवी एक खूप कानाखाली. ट्रॅफिक आहे. याचे 12 झालेत, माझे 7. आता ह्याचा एक आत्ता वाढला फोनवर. आता फोन ठेवला कशी अरे चटकन. नाही, इकडून आलो ना, प्राजूला गेलो आलो लोअर पर्यंत. बिचारा आहे ग, माझ्या दादीला खूप त्रास दिला. चल. साधा बिचारा भेटलाय. कुणाला तू शिवी घातली होती 7, त्याच्यामुळे तू घे. 13. हळू होती ताई. हळू मारली. मी कोण शेवट आली? 50वी मी जोरात मारणार आहे. माझं स्वप्न आहे 50वी मी 60 देणार. माझी तर ते जर माझ्या हातात आलं तर दादा आता मी आले ना, आता ती शिव्या घालणार. आता ती शिव्या घालणार. बघ, म्हणजे मी सोनू निगम सोबत रेकॉर्डिंग करून आल्यावर कोण दिसतं बघ. कोण दिसतं म्हणजे तुला काय बोलायचं, चांगलं की वाईट? चांगलं की वाईट बोलायचं तुला? हे बघायला लागतंय बघ. मग कुठं होतो, कुठून लगेच कुठं आलो बघ. एक्सक्यूज मी. आणि मी काय सांगत होते रे कुठंचा प्राजक्ता आता? काय नाही सौरभ ग. ते बोलले थोडस गप, गप. 15-20 मिनिटं लेट आले असते तर बिर्याणी भेटली असती मला. बिर्याणी भेटली असती. हा म्हटलं आम्ही कुठून आलो माहिती का? मग उत्तर चल इथं जा. तिला म्हटलं आम्ही कसं आलो माहिती मी का? म्हणाले की मी आता नाही म्हणू शकत नाही यायला, कारण ताई माझं शिव्या घालून माझं अर्ध करून टाकेल सगळं. ट्रॅफिक मधून इथे आले म्हणजे मी तेच म्हणत होतो. आम्ही रस्त्यावर थांबून घावणे खाल्लेत सकाळचे. सकाळचा नाश्ता होता तो आम्ही खाल्ला आता संध्याकाळी. जेवला नाही. नाही आता जाऊन जेवणार. माशी आहे तसं ऐकलं मी. हो बरोबर आले. अशा आहेत माश्या, त्या फिरतात ना. मग मी आय प्रेफर मासे ओव्हर बिर्याणी. असं नको दाखवू यार, नको दाखवू, दुष्ट लागते ताई. बोलतोय दुष्ट लागते म्हणजे काय, लोक उपाशीच बसलीत जशी काय. प्राजक्ता जेवायला आली आहेस, जेवतीयेस तर जेव. मी पार्ट टाइम सगळीकडे काम करते ना, तर मला ते लगेच रिप्लाय द्यावा लागतो. तर डबल बुकिंग झाल्यानंतर ते तिकडेच मला शिव्या घालणार ना. बरोबर. तूच गो तूच. तुला काय म्हणायचं कुणाल? प्राजक्ता आली आहे तर मी बोलत पण नाही. केलाच ना, एंड नाही केला का परत? कॅमेरा आहे तो, कॅमेरा कर ना डान्स. डान्स कर. कॅमेरा अलाराम. कॅलेंडर अलाराम. कॅलेंडर किती साधा नाहीयेस कुणाल, तेवढं सभ्य उभा राहतोस ना कधी कधी. मग ताप येतो, चल लवकर. तू जॅकेट कुठे? चल रे यार लवकर करीत चल रे. नाचत जा आता, बायलो नाही करत. हळू दार उघड हं, तर हे बघ. नाटका करीत असता नुसतो.
हो बघितलंस? कशा टाइमपास करतोस रे हा चल चल येतो. अरे कोणाला बघत आहे. पुन्हा दुसऱ्याची कोणाची तरी गाडी ती पडेल वगैरे उगीच. 2-2, 1.5 करोडचे फ्लॅट यांचे आणि ढेंगा टाकून ह्याच्यातून यावचा लागता पार्किंग मधून का उपयोग. धड सरळ पार्किंग आहे ना यांची. डान्स कर पुन्हा ते बायलोने गाण्याचं डान्स ते बायलोने नाही मला माहिती. ते असं वाकून ते घालतात. कॉपीराइट आहे. दे दे तुला शूट कर. मला नाही माझं सध्या आटापला आरामलाय मी. लावणे का? खाल्लं मी संध्याकाळी रस्त्यावरती. चलो गाईज सी यू टुमॉरो. खाल्ल्यानंतर ही परिस्थितीची जाणीव. काय राजीव जरा गप्प बस. ही कॉन्व्हेंटची पोरं. तर म्हणजे मी आज सोनू निगम सरांना भेटले. म्हणजे त्यांच्या त्या ठिकाणी जिथे ते गात होते तिथे त्यांच्या आजूबाजूला असणं, त्यांना असं लाईव्ह ऐकणं, त्यांच्या कामावरची श्रद्धा आणि या सगळ्या गोष्टी बघितल्या ना तर असं वाटतं की आपण काही नाही केलं आहे आयुष्यात. खरं सांगू तर म्हणजे आत्ता सोशल मीडिया ज्या प्रकारे ट्रेंड करत आहे आणि ज्या प्रकारे कोणीही कधीही फेमस होतं आहे आणि त्याच्या मागे आपण लोक धावतो आहे आणि त्याच्यानंतर ना मग ती सगळी लोक कुठच्या ना कुठच्या इव्हेंटमध्ये दिसतात. तिथे त्यांना गेस्ट म्हणून बोलवलं जातं. तेव्हा असं वाटतं की नाही यार, एक असतं की टॅलेंट असतं, एक टॅलेंट आणि फेम असतं आणि दुसरं असतं की फक्त फेम असतं. म्हणजे मला अजूनही वाटतं आयुष्यात की मी काहीतरी करावं. मी काहीच नाही केलं आहे आणि खूप काही करायचं बाकी आहे. आणि मला ज्या गोष्टीची आवड होती ते म्हणजे सोशल वर्क करायचं आहे किंवा माझं स्वतःचं काहीतरी ब्रँड असला पाहिजे, माझा स्वतःचा बिझनेस असला पाहिजे, तिथे मी हातपाय मारते आहे. तर हे ॲक्टिंग किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये मला काही फारसा कधीच इंटरेस्ट नव्हता. म्हणजे आजही मला जेव्हा कधी काही मूव्हीसाठी विचारलं जातं किंवा काय, माझं असं काही फार इंटरेस्ट आहे त्या गोष्टीमध्ये असं नाही. माझा प्रोड्युसर बनण्यात फार इंटरेस्ट आहे. मला पैसे लावायला आवडतील एखाद्या मूव्हीवरती. ती मूव्ही जर चालणार असेल तर तिथे सुद्धा खूप सिलेक्टिव्ह आहे मी. तर ह्या अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि तेव्हा असं वाटतं की खूप मागे आहोत आपण, खूप पटकन विचार करणारे आहोत आपण. म्हणजे मला वाटतं की माझे व्हिडिओज बघणारे जे लोक आहेत ना त्यांनी सहजासहजी अशाच कुठेतरी जाऊन फालतू कमेंट करू नये, कुठेही काही बोलू नये. की तुम्ही ना एक्सप्लोअर करा जगाला, तुम्ही बघा, शिका आणि काहीतरी एक स्वतःतलं एक टॅलेंट असतं ना त्याला थोडासा वाव द्या. आज सोनू निगमजी खूप मोठ्या ह्याच्यावरती आहेत आपल्यासाठी, पण तिथे गाणं म्हणताना ना कोणत्याही प्रकारचा ॲटिट्यूड नाही त्यांच्यामध्ये किंवा काही नाही. जुन्या गाण्याला एखादा जर आपण हात लावतोय तर त्यांचं गाणं कसं बिघडू नये किंवा ते त्यांनी त्यांच्या काळात गायले. म्हणजे ज्या पद्धतीने आत्ताचे जे उभरते सिंगर्स आहेत जे ज्या पद्धतीने गाणी रिमिक्स करतात आणि त्याची वाट लावतात आणि काही गाणी बनवून काही ट्रेंडिंगला जातं आणि कधी काही होतं ना, यापेक्षा त्या माणसाची गाण्यावरची जी श्रद्धा आहे ती श्रद्धा बघून मला असं वाटलं की यार काम असायला हवं तर हे असं असायला हवं. आणि मी आज खूप शिकले, खूप म्हणजे खूप शिकले आणि मला खूप पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली. आणि मला नेहमी आवडतं अशा लोकांच्या आजूबाजूला जाऊन काहीतरी शिकायला. मी एक शब्दसुद्धा त्यांच्याशी बोललेलं नाही आहे. मी एक फोटोसुद्धा मागितला नाही, मी फोटोसुद्धा काढला नाही, कारण मला स्वतःला माहिती आहे की त्यांना काय म्हणजे कंटाळ येत असेल फोटोजचा वगैरे. कारण कधी कधी मी सुद्धा फ्रस्ट्रेट असते फोटोज काढून. तर ते कुठे आहेत म्हणजे काय, आपण का त्रास द्यायचा, म्हणून मी काढला नाही. मला असं वाटत होतं नंतर की एक आठवण म्हणून कदाचित काढला पाहिजे होता. पण मग मी विचार केला की माझा नवरा इथंच नाही राहणार आहे, तो काही ना काहीतरी बाप करेल आणि त्याला भारी अवॉर्ड्स मिळतील, तेव्हा मी हक्काने फोटो काढेन त्यांच्यासोबत. आणि ते नेहमीच कुणालच्या कामाचं कौतुक करतात, बरेच जण करतात आणि मला वाटतं की त्याच्या कामाला खूप रेकग्निशन मिळावं. आणि त्याची जी गाणी आहेत ती अर्थात सगळ्यांना आवडतात. म्हणजे बरीच गाणी आहेत त्याची जी मला स्वतःला नंतर कळलं की अरे अच्छा हा हे तुझं गाणं आहे, असं मला जे झालं आहे माझं ते होऊ नये. म्हणजे प्रत्येकाला माहीत असावं की हे कुणालचं गाणं आहे, असं एक दिवस यावा अशी माझी इच्छा आहे. आय होप ते होईल. टचवूड. आणि मी काय सांगत होते, तर मी हेच सांगत होते की अशा लोकांकडनं शिकण्यासारखं भरपूर असतं आणि ते सतत आपण शिकत राहिलं पाहिजे. मला जर काही कळलं ना तर मी ते तुमच्यापर्यंत नक्कीच असं पोचवत जाईल इनडायरेक्टली. खूप पॉझिटिव्ह एनर्जी मिळते, खूप हिंमत मिळते की आयुष्यात आपल्याला काहीतरी करायचं आहे यासाठी आणि आपण जोमाने पुढे जाऊ शकतो. आय होप मी काहीतरी
म्हणजे हा चॅनल बंद करण्याच्या आधी मी काहीतरी माझ्या आयुष्यात नक्कीच करेन असं मला वाटतं आणि मी तुम्हाला प्रॉमिस करते की मी काहीतरी नक्की करेन. जेव्हा तुम्ही म्हणाल की यार हिला मी खूप आधीपासून फॉलो करत होतो आणि मला माहीत होतं की काहीतरी करणार म्हणजे चांगला. चलो बाय गाईस, घेऊन नेक्स्ट ब्लॉग आपण भेटतच राहू आणि मी असे सगळे माझे एक्सपिरियन्स तुमच्यासोबत आता डेली शेअर करते, तसेच डेली शेअर करत राहील. बाय बाय.